नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. तर बघा, 36 साईजचा फोरटक्सच्या ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली होती अगोदर. आता त्याच ब्लाऊजची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. फोरटक्स ब्लाऊज आपण कटिंग तर करूनच घेतो, पण त्याला शिवायचं कसं आहे ते सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती पाहिजे, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा चांगली यायला पाहिजे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. तर बघा, आपला अस्तरचा कपडा आहे. चारी बाजूंनी मी याला आता चॉकने डार्क करून देत आहे. चारी बाजूंनी जे आपण टक्स घेतलेले आहेत ते. आणि आता चारी बाजूंनी आपण टक्सला कट मारून देऊयात, म्हणजे दोन्ही साईडला आपले टक्स जे आहेत ते व्यवस्थित समजतील, मागे पुढे होणार नाही. दोन्ही पार्टचे टक्स म्हणून दोन्ही पार्ट हे सोबत घेतलेले आहेत आणि त्यांना आता कट मारून द्यायचं आहे. आणि चॉकने मी डार्क मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे खालच्या अस्तरवर सुद्धा त्याचे निशाण हे उमटून जातील. त्याच निशाणांना आपण डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला आपले टक्स जे आहेत मागे पुढे होता कामा नाही. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या अस्तरवर आपण चॉकने जे चॉकचे निशाण होते ते डार्क करून घेतलेले आहेत. जे आपण चॉकचे निशाण मारलेले आहेत ते आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला शिलाई टाकताना जे आहे व्यवस्थित समजायला पाहिजे, व्यवस्थित शिलाई टाकता यायला पाहिजे. तर बघा, हा आपला मेन कपडा आहे. जो आपला मेन कपडा आहे त्याला सरळ बाजूने ठेवून द्यायचा आहे, म्हणजे त्याची सरळ बाजू जी आहे खालच्या साईडला घ्यायची आहे. आणि आपल्याला अगोदर बघून घ्यायचं आहे की आपला गोलगडा आहे पुढचा तो व्यवस्थित यायला पाहिजे. दोन्ही साईड आपल्याला सरळ अशा ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून आपली चुकामुक होणार नाही शिवताना आणि व्यवस्थित आपला ब्लाऊज येईल. तर बघा, अशा प्रकारे दोन्ही साईड ठेवून द्यायचे आहेत. तर बघा, वरची साईड जी होती सरळ बाजूची होती आणि खाली मी आता अस्तरचा कपडा ठेवलेला आहे. दोन्ही साईडचे अस्तर जोडून बघून घ्यायचे आहेत, उलट सुलट बरोबर आहेत की नाही. आणि आपण आता एक पार्टला शिलाई मारून घेऊयात. एक पार्ट मी साईडला ठेवून दिलेला आहे आणि दुसऱ्या पार्टला आपण चारही बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे. अगोदर आपण अस्तर व आपला जो मेन कपडा असतो त्याला जॉईंट करून द्यायचा आहे पूर्ण, जेणेकरून आपल्याला डासचे टक्स जे आहेत ते व्यवस्थित मारता येतील. जो खालचा मेन कपडा आहे तो सुटणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते. म्हणून अगोदर आपण चारही बाजूंनी दोन्ही पार्ट जे आहेत त्यांना शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, एक पार्टला शिलाई मारून झालेली आहे. आता दुसरा पार्ट मी घेतलेला आहे त्याला सुद्धा चारही बाजूंनी शिलाई मारून द्यायची आहे. तर बघा, दोन्ही पार्टला चारही बाजूंनी शिलाई मारून दिलेली आहे. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला आपण कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज कटिंग करताना मी जो आपला मेन कपडा असतो त्याला एक्स्ट्राचाच कट करायचा असतो, म्हणजे शिवायला आपण शिवून झाल्यावर आपण तो एक्स्ट्रा कपडा कट करू शकतो. तर बघा, दोन्ही पार्टचे एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेले आहेत आणि दोन्ही पार्टला चारही बाजूंनी शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा, आपण जे चॉकने निशाण बनवलेले होते टक्सचे त्यांना आपण शिलाई करून घ्यायची आहे आता. तर बघा, अगोदर वरून एक शिलाई चारही टक्सवर आपल्याला मारायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने, म्हणजे टक्स घेताना जो आपला मेन कपडा असतो तो खाली सुटणार नाही आणि आपला टक्स जो आहे व्यवस्थित येईल. म्हणून अगोदर चारही बाजूंनी टक्सला अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. हा आपला मेन टक्स आहे सेंटरचा, त्याला पण आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही पार्टला शिलाई मारून घेतलेली आहे. जो आपला मेन टक्स आहे तो 2.5 इंचाचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने कटिंग करताना सुद्धा मी स्टेप बाय स्टेप पूर्ण कटिंग जी आहे ती खूपच चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे, शिकवलेली आहे. कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजचा 36 साईजचा कटिंग जी आहे ती सापडेल नक्कीच.
आणि त्याच ब्लाऊजची मी स्टिचिंग आता दाखवत आहे. आणि हीच पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा ब्लाऊज जो आहे कुठेही बिघडणार नाही. 100% तुमचा ब्लाऊज जो आहे एकदम परफेक्ट बसणार आहे 36 साईजसाठी. तर बघा आपला सेंटरचा जो टक्स होता तो मारून दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण चॉकचे निशाण केलेले आहेत त्याचप्रमाणे टक्स जे आहेत आपल्याला मारून द्यायचे आहेत. रुंदीला 1.5 इंच आणि लांबीला 2.5 इंच असा आपण टक्स घेतलेला होता सेंटरचा. तर अगोदर आपण सेंटरचा टक्स घेतलेला आहे, त्याला शिलाई केलेली आहे. आता बघा आय हुक पट्टीच्या साईडचा हा टक्स आहे. तर बघा नॉर्मली 1/2 इंच कपडा घ्यायचा आहे आणि मग ती शिलाई आपण करायची आहे. जास्त कपडा घ्यायचा नाही. तर बघा दुसऱ्या पार्टचा पण आय हुक पट्टीच्या साईडचा टक्स आपण मारत आहोत. प्रत्येक टक्सला जी आहे डबल शिलाई करून द्यायची आहे, जेणेकरून शिलाई जी आहे लवकर निघणार नाही आणि कस्टमरला सुद्धा आवडेल. तर माझा हा ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि खूपच फिनिशिंगमध्ये आलेला आहे आणि कस्टमरला खूपच आवडलेला आहे. तर मी माझे सगळे ब्लाऊज अशाच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करते, जे मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा आता आर्म होलच्या साईडचा हा टक्स आहे, मुंड्याच्या साईडचा टक्स मारून देऊयात. तर बघा खूपच चांगल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी पूर्ण 4 टक्स ब्लाऊजची शिलाई तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची कटिंगसुद्धा मी दाखवलेली आहे. दोघी व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघितले तर तुम्हाला परफेक्ट समजेल आणि तुमचा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट येईल. तर बघा कमरेच्या साईडचा टक्स आहे. कमरेच्या साईडचा टक्स सगळ्यात मोठा होता, त्याला पण आपण शिलाई करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट एक नंतर दुसरा शिवला की आपल्याला जो आपला धागा असतो तो सुद्धा व्यवस्थित बसतो, म्हणजे धागा जास्त संपत नाही. आपल्याला परत धागा ओढून कट करायची गरज राहत नाही. तर बघा 4ही टक्स दोन्ही साईडला टाकून दिलेले आहेत. तर बघा किती छान पफ इथं आलेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला जे आय हुक पट्टीचे साईडचे टक्स आहेत एकदम बरोबर समोरासमोर आलेले आहेत, मागे पुढे झालेले नाही आहेत. जो सेंटरचा टक्स आहे आपला तो सुद्धा एकदम बरोबर आलेला आहे. आता इथं आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे. टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे. तर बघा आय हुक पट्टीच्या साईडने मी थोडंसं राऊंडमध्ये कट करून घेतलेलं आहे. तिथं आपल्याला थोडासा गोल आकार यायला पाहिजे म्हणून तिथे थोडासा राऊंडमध्ये कट करून घेतलेला आहे. तर ही बघा आपली क्रॉस पट्टी आहे. क्रॉस पट्टी आय हुक पट्टीच्या साईडने 3.5 इंच आणि कमरेच्या साईडने 3 इंच अशी मी कट केलेली होती. आणि लांबीला जी मी असते ती 1 ते 1.25 इंच एक्स्ट्रामध्ये कट करून घेते. नंतर शिवताना ते आपल्याला कापता येतं, पण कमी पडलं की जॉईंट द्यायला परवडत नाही. त्यापेक्षा आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला बरा असतो, तो आपल्याला लगेच कट करता येतो. तर बघा अशा पद्धतीने आय हुक पट्टीच्या साईडने थोडंसं राऊंडमध्ये आपल्याला कापड जे आहे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण 3.5 इंच घेतलेलं असतं आय हुक पट्टीच्या साईडने, तेच 3.5 इंच आपण त्या साईडला जोडायचं असतं आणि 3 इंच जे असतं ते कमरेच्या साईडला जोडायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने तर बघा क्रॉस पट्टीचा जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला आपण कट करून घेऊया. आणि याला आता अस्तरवाली क्रॉस पट्टी लावायची आहे. अगोदर आपण मेन कपड्याची क्रॉस पट्टी लावलेली आहे आणि त्याच्याच खाली आपण काठावर क्रॉस पट्टी जी आहे अस्तरच्या कपड्याची जोडायची आहे. तर बघा अशा पद्धतीने तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा अस्तरच्या कपड्याची क्रॉस पट्टी खाली जोडायची आहे. आता आपण याला सरळ करून घ्यायचं आहे. जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा पहिल्या पार्टला क्रॉस पट्टी अस्तरची व मेन कपड्याची दोन्ही जोडून झाले आहेत. आता दुसरा पार्ट आहे हा.
दोन्ही साईड मी एकसोबत तुम्हाला शिवून दाखवत आहे. तर बघा इथं आपल्याला अजून एक दाबटीप टाकून द्यायची आहे. दाबटीप टाकल्याने जी आपली फिनिशिंग राहते ती खूपच छान येते आणि फिनिशिंगचे ब्लाऊज कस्टमरला खूप आवडतात. तर बघा मैत्रिणींनो, फक्त ब्लाऊज कटिंग करणे महत्त्वाचं नाही आहे, तर ते कटिंग करून त्याला स्टिचिंग करणेसुद्धा महत्त्वाचं आहे. फिनिशिंग छान यायला पाहिजे, शिवताना गडबड कोणती व्हायला नको पाहिजे. तर बघा क्रॉसपट्टी आता आपण अंडरग्राऊंड करायची आहे. तर बघा मेन कपड्याची जी क्रॉसपट्टी आपण जोडलेली होती ती अस्तरच्या क्रॉसपट्टीच्या काठाला जोडायची आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघितलंच. याच्याने जी क्रॉसपट्टीची शिलाई राहते ती आतल्या बाजूला जाते आणि ब्लाऊजची फिनिशिंग जी असते ती छान दिसते. तर बघा अशा प्रकारे राऊंडमध्ये ब्लाऊजला गुंडाळून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण याला बाहेर काढून घेऊया. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आता आपण वरून सुद्धा एक दाबटीप टाकून देऊया क्रॉसपट्टीवर. तर जी काळजी आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना घ्यायची असते तीच काळजी आपल्याला शिवताना सुद्धा घ्यायची असते. ब्लाऊजला जेवढं कटिंग करणं महत्त्वाचं असतं तेवढं शिवणंसुद्धा महत्त्वाचं असतं. फिनिशिंग आपली छान यायला पाहिजे आणि ते कस्टमरला आवडायला पाहिजे. तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग छान आली की कस्टमर आपोआप तुमच्याजवळ येतील. तर तुम्ही बघू शकता क्रॉसपट्टी आपली जोडून झालेली आहे आणि किती छान फिनिशिंग तिची आलेली आहे. तर क्रॉसपट्टीला दोन्ही बाजूंनी शिलाई मारून द्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडला क्रॉसपट्टीला शिलाई मारून झालेली आहे. आता बघा आयपट्टी आणि हुकपट्टी आपल्याला इथे जोडायची आहे. तर बघा अशा पद्धतीने जो आपला ब्लाऊज आहे आपल्या समोरच्या बाजूने ठेवायचा आहे. बऱ्याच मैत्रिणींना आयपट्टी कोणत्या बाजूला आणि हुकपट्टी कोणत्या बाजूला कळत नाही. तर बघा आपल्या डाव्या साईडला आयपट्टी लावायची आहे, हुकपट्टी लावायची आहे आणि उजव्या हाताच्या बाजूला आयपट्टी लावायची आहे. म्हणजे ब्लाऊजला आपण असं समोरील बाजूने ठेवून द्यायचं आहे. ज्या प्रकारे मी ठेवला दोन्ही पार्ट असे ठेवायचे आहे. आणि जर तुम्ही स्वतः ब्लाऊज घालत असणार तर तुम्हाला सांगायची गरज नाही. तर बघा आयपट्टी आपण जोडलेली आहे. आता हुकपट्टी आपण जोडून द्यायची आहे. हुकपट्टी जी असते ती आपल्याला रुंदीला मोठीच घ्यावी लागते, म्हणजे तिला डबल ट्रिपल फोल्ड करून आपल्याला लावायची असते. आपण जे हुकसाठी आय बनवतो त्यामध्ये कपडा जो आहे फाटता कामा नये म्हणून हुकपट्टी आपल्याला जाडसरच बनवायची असते. आयपट्टी ही हुकपट्टी आहे. हिला आता दुसऱ्या साईडला फोल्ड करून वापस शिलाई करून द्यायची आहे. आणि हुकपट्टी जी आहे ती आपल्याला सरळ बाजूने लावणी पडते आणि जी आयपट्टी आहे ती आपल्याला उलट्या बाजूने लावायची असते. तर तुम्ही बघू शकता ही आयपट्टी आहे, हिला मी उलट्या बाजूने लावलेली आहे आणि आता सरळ बाजूने फोल्ड करून वापस एक शिलाई मारून द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला यात काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करत चला प्लीज. काही लोक जे असतात व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपली हुकपट्टी लावून झालेली आहे. आता दोन्ही पार्टला असे घ्यायचे आहेत आणि दोन्ही पट्ट्या आपल्या कमी जास्त आहेत
की काय ते बघून घ्यायचं आहे. आणि जो आपला गळा आहे तो आपल्या जे मापाचं ब्लाऊज असतं, मापाच्या ब्लाऊजचा गळा आणि या जे ब्लाऊज आपण शिवतो आहे, तयार करतो आहे, त्याचा गळा लावून बघायचा आहे. आणि मग जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं असतं त्याला आपण कट करून द्यायचं आहे. गळ्याला व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने. आणि आपली दोन्ही बाजूची आयपट्टी उपपट्टी ही जी आहे मापाला सेम आली पाहिजे, खालीवर होता कामा नये. बघा अशा पद्धतीने. खालची आयपट्टी थोडी एक्स्ट्रा आहे, तिला वापस कट करून घेऊया. गळ्याला वापस आपण आकार देतो शिवताना. तर बघा आपण पुढच्या गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा तिरकस पट्टी आपल्याला काढायची आहे पायपिंग करायसाठी. तर मी इथं तिरकस पट्टी कट करून घेत आहे. आणि एक साईडने त्या पट्टीला आपण शिलाई करून द्यायची आहे, फोल्ड करून. तर बघा अशा पद्धतीने. तर बघा एक साईडला आपण पट्टीला जे आहे फोल्ड करायचं आहे आणि तिथं आपण शिलाई थोडीशी पक्की करायची आहे. आणि मग पट्टी आपल्याला जोडून द्यायची आहे पायपिंगसाठी. एक साईडला फोल्ड करून आपण शिलाई करून घेतलेली आहे. तर बघा कमी वेळेत आपला ब्लाऊज कसा तयार होईल आणि कमी जो आपला रील आहे त्या रीलमध्ये आपले जास्तीत जास्त ब्लाऊज कसे शिवले जातील या पद्धतीने मी तुम्हाला इथं 4 टक्स ब्लाऊजची शिलाई करून दाखवलेली आहे. तर नक्कीच सपोर्ट करा. तर बघा अशा पद्धतीने आता आपण याला पायपिंग करून घ्यायची आहे. खूपच फिनिशिंगमध्ये जो आहे हा ब्लाऊज तयार झालेला आहे. पायपिंग पण याची एक खूपच सुंदर आलेली आहे, तुम्ही बघू शकता. कटिंग जर तुम्हाला एक वेळा समजली नसेल तर 2 वेळा बघा. आणि अगोदर स्टिचिंग आणि अगोदर कटिंगचा व्हिडिओ बघा आणि मग हाच स्टिचिंगचा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायला अडचण येणार नाही. तर बघा दोन्ही बाजूला आपली पायपिंग झालेली आहे. ब्लाऊज जो आहे घालताना एकदम परफेक्ट येणार आहे, गळा वगैरे पुढचा. तर बघा खूपच छान असा पफ आलेला आहे 4 टक्स ब्लाऊजचा. 4ही टक्स आपले खूपच छान पद्धतीने टाकलेले आहेत. गळा पण खूपच छान आलेला आहे. 4 टक्स ब्लाऊजची ही स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आय होप पट्टीच्या साईडचे दोन्ही टक्स समोरासमोर बरोबर आलेले आहेत.